हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द चॅनल ऑफ महाराष्ट्र मीडिया. तुमच्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांचं स्वागत आहे महाराष्ट्र मीडिया या चॅनलमध्ये. तर मुलांनो, आज आपण स्टार्ट करतोय स्कॉलरशिप सब्जेक्ट इंग्लिश फॉर द 5th स्टँडर्ड. 5वीचं स्कॉलरशिप घेणार आहोत आपण इंग्रजी या विषयाचं. सो बिफोर स्टार्टिंग, सुरुवात करण्याच्या पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला 1st to 12th स्टँडर्डपर्यंतचे सगळे क्वेश्चन आन्सर्स लेसन्स त्यावर सगळे मिळतील. आणि हा जो क्लास घेतोय आपण तो आहे तुमचा स्कॉलरशिप क्लास. तर हा वर्षभर चालणारा क्लास आहे. वी आर प्लेइंग इन द 7-day डेमो क्लासेस. तर आज आपण स्टार्ट करतोय फर्स्ट पॉईंट, युनिट 1 व्होकॅब्युलरी. ओके, आज आपल्याला स्टार्ट करायचं व्होकॅब्युलरी, दॅट इज द लेसन नंबर 1 वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन घ्यायचं आहे आपल्याला. Words are divided into different kind or classes called as parts of speech according to the work they do in a sentence. वेगवेगळे शब्द वापरतो आपण आणि ते जे शब्द आहेत अकॉर्डिंगली त्याला क्लासिफाय करतोय आपण आणि त्यालाच काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज पार्ट्स ऑफ स्पीच. सो देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. दे आर असे आपल्याला 8 पार्ट ऑफ स्पीच बघायचे आहे. त्यामधलं फर्स्ट बघा, पहिलं आहे नाऊन, दुसरं आहे एडजेक्टिव्ह, तिसरं आहे ॲडव्हर्ब, चौथं आहे वर्ब, पाचवं प्रोनाऊन, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. तर वन बाय वन आपण एक एक कन्सेप्ट आता समजून घेऊया. तर सगळ्यात पहिलं बघा, इथं एवढे 8 आता आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. सगळ्यात फर्स्ट बघा, नाऊन. अ नाऊन इज अ वर्ड दॅट इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग, फिलिंग एक्सेट्रा. नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे काय मराठीत काय म्हणतो आपण त्याला? नाम. नाम म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, प्लेसचं, जागेचं, ॲनिमलचं, थिंग्सचं, टेबल आहे, कप आहे, फिलिंग्सचं, भावना असतील तर त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज नाऊन. नेम ऑफ अ पर्सन, तुमचं स्वतःचं नाव. फॉर एक्झाम्पल शर्वरी, प्रत्युष. तर मग हे काय आहेत? These are called as the noun. An adjective is a word that describe a pronoun, that describe a noun or pronoun or add meaning to it. आता adjective म्हणजे काय? Adjective is a word. तो असा शब्द असतो जो कशाबद्दल सांगतोय? नाऊन और प्रोनाऊन. नाऊन आपण आत्ताच बघितलं. नाऊन म्हणजे काय? नेम. मग ते कशाचंही नाव असू शकतं, पर्सनचं, प्लेसचं, ॲनिमलचं, थिंगचं. मग त्याऐवजी जर आपण ते वापरलंय नाऊन और प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय? जर एखादा मुलगा आहे प्रियांशू तर आपण त्याला काय म्हणतो? ही इज अ बॉय. मग ते काय झालं? प्रोनाऊन. आणि ते त्याला काय करताय? इट इज ॲडिंग द मिनिंग टू इट. इथे एक्झाम्पल देऊया आपण. ते एक्झाम्पल देते तुम्हाला. प्रियांशू. प्रियांशू हे काय? मुलाचं नाव. मग याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज, त्याला म्हणतोय आपण नाऊन. पण त्या जागेवर जर आपण म्हटलो का ही इज अ बॉय, मग ही काय झालं? ही इज अ, यामधला जो ही आहे तो काय झाला? इट इज अ प्रोनाऊन. मग ॲडजेक्टिव्ह असा वर्ड आहे जो काय डिस्क्राईब करतोय? नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल डिस्क्राईब करतो आणि तो त्या वाक्याला मिनिंग देतोय, अर्थ देतोय, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. तिसरं बघा, थर्ड वन आहे ॲडव्हर्ब. दोन, तीन, 4 घेतलेत आपण इथं बघा. ॲडजेक्टिव्ह झालं. ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस मोर अबाउट वर्क, अन ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय? तो कशाबद्दल सांगतोय? वर्क. मग आता वर्क म्हणजे काय? वर्क म्हणजे ॲक्शन. वर्क म्हणजे ॲक्शन. ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय? एक्झाम्पल देऊ का तुम्हाला? एक्झाम्पल म्हणजे रनिंग, प्ले. काय करतोय आपण? ड्रिंकिंग, पाणी पितोय, म्हणजे आपण काहीतरी क्रिया करतोय.
तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे, व्हर्बचे. मग ॲडव्हर्ब म्हणजे काय? इट इज अ वर्ड दॅट टेल्स अस मोर अबाउट दी व्हर्ब. तो व्हर्बबद्दल काही जास्त माहिती देतो आपल्याला, किंवा ॲडजेक्टिव्हबद्दल देतो, किंवा अनदर ॲडव्हर्बबद्दल काहीतरी तो आपल्याला जास्त माहिती देतोय, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब. पुढचं बघा व्हर्ब. व्हर्ब आपण आत्ताच घेतलं. व्हर्ब म्हणजे ॲक्शन. अ व्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस व्हॉट अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग इज डुईंग. काय करतायत? हॅज ऑर इज डुईंग. इट डिनोट्स ॲक्शन, स्टेट, बिंग ऑर पोझिशन. ते काय डिनोट करतात? ॲक्शन. काय ॲक्शन चालू आहे? पळण्याची, खाण्याची, पिण्याची. बिंग इन द स्टेट, त्यांची स्टेट सांगतोय आपल्याला. ऑर इन द पोझिशन, काय करतायत ते. नेक्स्ट बघा पुढचं आहे 5व्या नंबरचं प्रोनाऊन. प्रोनाऊन पण घेतलं आपण. प्रोनाऊन म्हणजे काय? परत एकदा आपण एक एक्झाम्पल बघूया याचं. प्रोनाऊन पिहू इज अ स्मार्ट गर्ल. नाव पिहू. पिहू एक हुशार मुलगी आहे. शी इज अ स्मार्ट गर्ल. मग याचं प्रोनाऊन आहे का यात? नाही. पिहू तर काय आहे? इट इज अ नाऊन. मग पिहूच्या ऐवजी आपण कुठला शब्द वापरू शकतो? पिहूच्या ऐवजी आपण लिहू शकतो शी इज अ स्मार्ट गर्ल. मग जे शी आहे, इथे जे शी दाखवलंय आपण, हे जे आहे याला म्हणतोय आपण प्रोनाऊन. प्रोनाऊन कशाच्या जागेवर वापरलं? नाऊनच्या. नाऊन कुठे आहे? हे पिहू. पिहू हे काय होतं? नाऊन. इट इज अ, हे नाऊन आहे आणि हे प्रोनाऊन आहे. हे आहे प्रोनाऊन. ठीक आहे. पुढचं आहे आता प्रिपोजिशन. प्रोनाऊनच्या नंतरचं आहे प्रिपोजिशन. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशन बिटवीन अ वर्ड अँड अ नाऊन ऑर प्रोनाऊन दॅट कम्स आफ्टर इट. प्रिपोजिशन काय? असा शब्द दॅट शोज द रिलेशन बिटवीन अ वर्ड अँड अ नाऊन ऑर प्रोनाऊन दॅट कम्स आफ्टर इट. काय रिलेशन दाखवतोय तो? बिटवीन अ वर्ड, वर्ड आणि नाऊन किंवा प्रोनाऊन दॅट कम्स आफ्टर इट, त्याच्यानंतर येतोय तो. नाऊनमध्ये किंवा प्रोनाऊनमध्ये जे काही रिलेशन आहे तो ते दाखवतोय, त्याला काय म्हणतोय आपण? इट इज कॉल्ड ॲज प्रिपोजिशन. नेक्स्ट आहे कंजक्शन. अ कंजक्शन इज अ लिंकिंग वर्ड. हा काय आहे? लिंकिंग वर्ड म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा किंवा दोन शब्दांना जोडणारा. इट जॉईन्स टू वर्ड. दोन शब्द जोडू शकतो. मेरी अँड शोना. किंवा दोन फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस किंवा दोन वाक्य जोडू शकतो. दी पार्ट्स ऑफ स्पीच गिवन अबव हॅव बीन एक्सप्लेन इन द डिटेल इन अदर चॅप्टर्स इन दिस बुक. पुढे आपल्याला या सगळ्या कन्सेप्ट बघायला मिळणार आहे. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. कंजक्शन म्हणजे नेमकं कसं जोडायचं आहे. तर आपण एक सेंटेन्स बघूया त्याचं. शर्वरी वेंट to market and brought oranges. तर इथे हा जो अँड आहे, हा अँड काय करतोय? दोन वाक्यांना जोडतोय. तर यालाच काय म्हणतोय आपण? इट इज कॉल्ड ॲज कंजक्शन. तर यालाच म्हणतोय आपण कंजक्शन, कारण तो दोन वाक्यांना जोडतोय. शर्वरी वेंट टू दी मार्केट. ती मार्केटला गेली होती आणि मग तिने काय आणलं? ऑरेंजेस. मग अँडनी आपण ते जे दोन वाक्य आहेत ते जोडलेत. पुढचं 8 नंबरचं आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन इज अ वर्ड दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग. इंटरजेक्शन असा वर्ड आहे जो काय एक्सप्रेस करतोय? आपल्या सडन फिलिंग. A word which is used as one part of the speech can also be used as another part of the speech in the same or another sentence. For example, the same words can be used as a noun and an adjective. एकच शब्द आपण नाउन किंवा adjective म्हणून पण वापरू शकतो. A noun and a verb and adverb and a preposition etc. However, the meanings may be different. आपण ते नाउन किंवा adjective म्हणून वापरतोय, किंवा नाउन आणि verb म्हणून वापरतोय, किंवा adverb आणि preposition म्हणून वापरतोय, पण त्याचा अर्थ वेगवेगळा
असतो त्याचा मीनिंग सेम नसणार आहे. आता इथे खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, आपण ते एक्झाम्पल आता स्टडी करू. 1 2 3 4 एक्झाम्पल बघायचे आता आपल्याला इथे. बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज टुडे इंडिया इज अ फ्री कंट्री. मग आता हे फ्री जे आहे त्याला म्हणतोय आपण ॲडजेक्टिव्ह. बरं, तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय बघितलं होतं आपण. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब अ नाऊन ऑर प्रोनाऊन ऑर ॲड मिनिंग टू इट. मग आता याच्यामध्ये काय आहे, नाऊन आहे की प्रोनाऊन आहे. कंट्री इज अ नाऊन. कंट्री हे काय आहे, इट इज अ नाऊन. इट इज दी नाऊन. सो हिअर इट इज नाऊन. आणि फ्री हे काय, फ्री हा शब्द त्याच्याबद्दल सांगतोय की आता इंडिया काय आहे, फ्री कंट्री आहे. म्हणजे तो कंट्रीबद्दल जास्त इन्फॉर्मेशन देतोय, म्हणून हा जो फ्री आहे तो काय झाला, इट इज अ ॲडजेक्टिव्ह. दुसरं सेंटेन्स बघा. कुमार ट्राईड टू फ्री द ट्रॅप्ड डॉग. इथं आता जो फ्री आहे तो आहे व्हर्ब. व्हर्ब का, कुमार हा जो मुलगा आहे तो काय करतोय, ही इज ट्राईंग टू फ्री द ट्रॅप्ड डॉग. ट्रॅप्ड म्हणजे काय, जो कुत्रा ट्रॅप झालेला आहे त्याला तो मोकळा करण्याचा प्रयत्न करतोय. फ्री म्हणजे काय, तो त्याला सोडवणार आहे. म्हणजे हा जो फ्री शब्द आहे तो इथे काय होतोय आपला, इट इज दी व्हर्ब, क्रिया. काहीतरी क्रिया होतीये त्याच्यामध्ये, म्हणून हा जो फ्री आहे याला काय म्हणतो आपण इथे, व्हर्ब म्हणतोय. नेक्स्ट बघा. म्हणजे सेंटेन्समध्ये फ्री आहे, पण इथे हा जो फ्री आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे, कारण इथे नाऊनबद्दल तो इन्फॉर्मेशन देतोय. आणि हा जो डॉग आहे तो फ्री होणार आहे आता, म्हणजे तो सुटणार आहे मोकळा. म्हणून हा जो फ्री आहे त्याला आपण काय म्हणतोय, इट इज कॉल्ड ॲज अ व्हर्ब. त्याला व्हर्ब म्हणतोय. द रिच शुड हेल्प द पुअर. तर मग आता इथे पुअर कोण आहे, नाऊन. म्हणजे श्रीमंत लोकांनी कुणाची मदत केली पाहिजे, गरीब लोकांची मदत केली पाहिजे. म्हणजे पुअर हा काय झाला, नाऊन. इथे बघा, द पुअर वुमन हॅड टू बेग फॉर द फूड. आता इथे गरीब बाई आहे ती भीक मागतीये. बेग म्हणजे काय, भीक मागणे. कशाची भीक मागतीये, फॉर द फूड, जेवण मिळवण्यासाठी तिला भीक मागावं लागतीये. सो याच्यामध्ये जे वुमन आहे, वुमन हे आहे नाऊन. इट इज दी नाऊन, हा नाऊन आहे. आणि पुअर म्हणजेच काय, त्या वुमनबद्दल जास्त माहिती भेटते आपल्याला. पुअर म्हणजे गरीब बाई आहे, ती बाई आहे पण मग ती कशी आहे, गरीब आहे. म्हणून हे जे पुअर आहे, तर हे जे पुअर आहे त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. तिसरं वाक्य पहा. रश्मी हॅज अ राऊंड बलून विथ हर. मग आता राऊंड बलून विथ हर, तिच्याकडे बलून आहे, पण तो बलून कसा आहे, राऊंड. बलून काय आहे, बलून इज अ नाऊन, नाव आहे. सो हिअर बलून इज अ नाऊन. आणि त्याच्याबद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन कशातून भेटते, राऊंड. तो गोल आहे म्हणून राऊंड इथे काय झाला, इट इज अ ॲडजेक्टिव्ह. यू मस्ट ड्रॉ अ सर्कल राऊंड द डायग्राम. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, सर्कल काढायचं आहे. कुठे, डायग्रामच्या आजूबाजूला, म्हणजे राऊंड द डायग्राम. म्हणजे हा जो राऊंड आहे याच्यामधला, तर हा काय झाला आहे, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय बघितलं आपण, इट शोज द रिलेशन बिटवीन अ वर्ड अँड अ नाऊन. एका शब्दामधला आणि नाऊन किंवा प्रोनाऊनमधलं जे रिलेशन आहे त्याच्याबद्दल तो सांगतोय. मग इथे नाऊन कोण आहे, रिलेशन सांगायचं आहे. इथे ड्रॉ अ सर्कल, सर्कल काढायचं आहे, राऊंड काढायचं आहे. कशाच्या भोवती, डायग्रामच्या भोवती. म्हणून इथे राऊंड हा काय झाला, प्रिपोजिशन. द वॉचमॅन वॉज ऑन हिज डेली राऊंड्स. वॉचमॅन जो आहे तो त्याचे डेली राऊंड्स मारतोय, रोजचे राऊंड्स मारतोय, गोल राऊंड. म्हणून हा जो राऊंड आहे तो काय झाला, इट इज अ नाऊन. नाव लेट अस मूव्ह ऑन. मूव्ह ऑन म्हणजे चला पुढे जाऊया आता. म्हणजे हा काय झाला, ॲडव्हर्ब. ऑन हा ॲडव्हर्ब झाला. ॲडव्हर्ब म्हणजे काय, अँड ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस मोर अबाउट अ वर्ब, ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडव्हर्ब. जनरली बघा आता, ऑन इज अ प्रिपोजिशन. याच्यामधलं जे ऑन आहे ते प्रिपोजिशन आहे. हे जे ऑन आहे हे प्रिपोजिशन आहे.
बट इन द सेंटेन्स लेट अस मूव्ह ऑन इट इज यूज्ड ॲज अन ॲडव्हर्ब. पण ह्या सेंटेन्समध्ये आपण त्याचा ॲडव्हर्ब म्हणून वापर करतोय. द प्रिपोजिशन इज यूज्ड बिफोर अ नाऊन ऑर प्रोनाऊन. जर प्रिपोजिशन नाऊन किंवा प्रोनाऊनच्या आधी येत असेल, इफ अ वर्ड ऑफ अ प्रिपोजिशन इज यूज्ड आफ्टर अ व्हर्ब विदाउट अ नाऊन ऑर प्रोनाऊन देन इट इज कॉल्ड अ ॲडव्हर्ब. जेव्हा आपण एखादा शब्द वापरतोय कशाच्या नंतर, व्हर्बच्या नंतर वापरतोय, विदाउट अ नाऊन और प्रोनाउन देन इट इज कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब. परत एकदा सांगते तुम्हाला, जेव्हा आपण एखादा शब्द वापरतोय कशाच्या नंतर, व्हर्बच्या नंतर, याच्यामधले व्हर्ब काय आहे, मूव्ह. मूव्ह हा काय आहे, व्हर्ब. बघा, मूव्ह हा आहे व्हर्ब. मूव्ह हा व्हर्ब आहे, म्हणजे इथे नाऊन आणि प्रोनाऊन वापरलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर ऑन आलाय, म्हणून याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब. म्हणजे असा शब्द, म्हणजे ऑन हा प्रिपोजिशन आहे, पण तो प्रिपोजिशन कधी असेल, जर नाऊन प्रोनाऊन वापरलं असतं तर. पण ह्या वाक्यामध्ये नाऊन किंवा प्रोनाऊन वापरलेलं नाहीये. ऑन जो येतोय तो व्हर्बच्या नंतर येतोय. मूव्ह म्हणजे चालणे, चला आपण जाऊया. मूव्ह म्हणजे चालणे आणि मग चला आपण जाऊया. मग ऑन, मूव्ह हे काय आहे, याच्यामधलं व्हर्ब आहे आणि व्हर्बच्या नंतर तो शब्द येतोय ऑन, म्हणून त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतोय. आलंय का लक्षात तुमच्या? चला पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे, कॅट सॅट ऑन द पिलो. आता इथं द कॅट सॅट हे एक सेंटेन्स झालं, द पिलो हे दुसरं सेंटेन्स झालं. आणि या दोन फ्रेजेसला जोडतोय जो शब्द, फ्रेजेस हे छोटे छोटे, ऑन हे काय करतंय, त्याला जोडतंय. द कॅट सॅट बसली आहे, द पिलो वेगळे, आणि त्या दोन्ही फ्रेजेसला जोडणारा जो शब्द आहे ऑन, म्हणून याला काय म्हणतोय आपण, इट इज कॉल्ड ॲज प्रिपोजिशन. तर मुलांना आपल्या इथे सगळे पॉईंट्स कव्हर करून झालेले आहेत, सगळे पॉईंट्स बघितलेत आपण. आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यावरचे सॅम्पल क्वेश्चन्स दिलेले आहेत इथे काही. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. आता इथे त्यांनी सोडून दाखवलं आहे, आपल्याला नंतर सोडवायचं आहे आता ते. तर फर्स्ट क्वेश्चन बघायचं आहे बघा आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक दॅट वॉज डॅश स्टोरी श्रेया. कशी स्टोरी होती बरं ती? इंटरेस्टेड होती, सुपर्ब होती, ग्रेटली होती की ग्लोरीफाय होती? मग इथं आन्सर काय आहे, दॅट वॉज अ सुपर्ब स्टोरी श्रेया. गोष्ट कशी होती, सुपर्ब. क्वेश्चन नंबर 2 बघा, फाइंड द ऑड मॅन आउट. यातला ऑड मॅन आउट काढायचा आहे. आता आपल्याला वेगळा जो आहे तो काढायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे डीप. डीप म्हणजे खोल. मीक. मीक म्हणजे शांत. जे काय होतोय तो शांतपणाने बसतो आणि ऐकतो, तो काही त्याला अपोज करत नाही, त्याला म्हणतोय आपण मीक. रिच म्हणजे श्रीमंत. आणि चौथा आहे डेप्थ. डेप्थ म्हणजे खूप खोल. तर मग यामधला ऑड मॅन आउट कुठला आहे? एक्सप्लेनेशन दिलंय बघा. डेप्थ इज अ नाऊन. याच्यातलं जे डेप्थ आहे ते काय आहे, इट इज अ नाऊन. आणि बाकीचे जे 3 ऑप्शन्स आहे ते काय आहे, एडजेक्टिव्ह. ते कशाबद्दल, नाऊन प्रोनाऊनबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहेत. म्हणून हे तिन्ही जे आहेत ते काय आहेत, इट इज अ एडजेक्टिव्ह. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय आहे यातलं, डेप्थ. सो हिअर ऑप्शन 4 इज द आन्सर. त्याच्यानंतर खालचं बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला चूज करायचं आहे. पिक आउट द वर्ड दॅट इज अ नाऊन. याच्यामधलं नाऊन जे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. पहिलं आहे चेंज, दुसरं आहे फेमस, तिसरं आहे ग्रेट आणि चौथं आहे स्पेसिफाय. तर यातलं जे आपलं नाऊन आहे ते आहे चेंज. ऑप्शन 2 and 3 आर दी एडजेक्टिव्ह, फेमस आणि ग्रेट. तर हे काय आहेत, एडजेक्टिव्ह. वाईल ऑप्शन 4 इज अ वर्ब, स्पेसिफाय वर्ब आहे. सो हिअर आन्सर 1 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे आपलं जे नाऊन आहे ते आहे चेंज. पिक आउट द वर्ड दॅट इज अन एडजेक्टिव्ह. यातला ॲडजेक्टिव्ह कुठला आहे तो शोधायचा आहे तुम्हाला. कुठला आहे आता ॲडजेक्टिव्ह? फ्रेंड, फ्रेंडली, फ्रेंडशिप का फ्रेंडलीनेस. सो ऑप्शन 2 इज दी आन्सर. ऑल अदर्स आर दी नाऊन. हे सगळे फ्रेंड, फ्रेंडशिप, फ्रेंडलीनेस हे सगळे काय आहेत, दीज आर ऑल दी नाउन्स. ly लागलं म्हणजे ते काय तयार झालं, इट इज द एडजेक्टिव्ह. सो करेक्ट आन्सर इज फ्रेंडली.
तर मित्रांनो, आपलं इथे हे सेशन कंप्लीट झालेलं आहे. याच्यावरचे जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्ही नाऊन, प्रोनाऊन आपण जे आज घेतलेत, किती घेतलेत आपण, काय काय घेतलं आज आपण, आज आपण घेतलेत 8 पार्ट्स ऑफ स्पीच. 8 घेतलेत आपण, 8 पार्ट्स ऑफ स्पीच घेतलेले आहे आपण. तर ते लिहून काढा, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला नाऊन काय आहे, प्रोनाऊन काय आहे ते सगळं तुम्हाला कळेल. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.